प्रमाण. पण प्रामुख्याने संत म्हणतात नवसे कन्या पुत्र होती तरी काय परमार्थ सोपा आहे हो, तुम्ही अवघड केला. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी पण शहाणा तो धनी. शहाणा पाहिजे हो. तुम्ही आम्ही डोळ्याला दिसेल त्याच्यावर विश्वास ठेवता, कधी कधी याच्यावर पण विश्वास ठेवा. कधीच संत म्हणले नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संत कायम म्हटले नाही भुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. घोंगडीच्या बाहेर जाऊन पदराच्या आतला परमार्थ कधीच करायचं नाही. थोडा राग आला तरी येऊ द्या, पण ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ केलेला बरा. तो शुद्ध आणि स्वच्छ परमार्थ आहे. तुम्ही तर लई येड्या, कुणालाही म्हणता भविष्य भविष्य. अरे जर ह्यांना भविष्य कळलं असतं तर आपलं किती कल्याण झालं असतं. अरे येडे लोक दादा, तुम्ही तर कीर्तन करायला भविष्य काय समजता. काय ढेकळं येतं आम्हाला. जेवढं काय तेवढं संतांचं बोलायचं काम फक्त आम्ही केलं. नवरा बायको पाया पडाय आले, पाया पडले, खिशात हात घातला, 2000ची नोट काढली, मला आनंद झाला. पैसे कोणाला नकोय महाराज. मी त्याला म्हणलं 2000, म्हणलं मग, म्हणलं कश पाय कीर्तन आवडलं, म्हणलं कसं नाही, म्हणलं मग कसं. ती म्हणलं ही माझी बायको, म्हणलं सुंदर आहे, म्हणलं गरोदर आहे, म्हणलं मी काय करू. ती म्हणलं माझा तुम्हाला प्रश्न आहे, म्हणलं काय. ती मला विचारतोय ताई पोरग होईल का पोरगी होईल. आता मला जर पोरग पोरगी करत असती मी कशाला गाव बोंबलं थिंडले असते. येडी लोक दादा. पण मी काय विचार केला, काय नाही सांगावं तर 2000 जातील. माझा जीव त्या नोटत होता. मी म्हणलं तुला काय पाहिजे, म्हणलं 3 पुरी झाल्या त्यावर विचारलं पोरगाच. म्हणलं 2000 माघारी घेऊ नको, पोरगाच होणार. ती माझ्या पुढचा होता. ती म्हणलं नाही झालं तर. आता ही काय गॅरंटी द्यायची गोष्ट आहे का. खुशाल 2000च्या जोरावर मला म्हणते पोरगा नाही झालं तर. म्हणलं दादा पोरगा नाही झालं तर पोरगी नक्की होणार. तुमच्या लोकांना शाणे सांगतात. महाराज लोकांचं कसं आहे ना, लोकांना जी गोष्ट असत्य आहे ती फार लवकर पटते, पण जी सत्य आहे ती पटवायला वेळ लागतो. कारण दुनिया ऍडव्हर्टायझिंगचा आहे. ज्याची ऍडव्हर्टाईज जास्त तो माल जास्त खपतो. तो चांगला असो नाही तर. महाराजाचं बी तसंच आहे. ज्याची ऍडव्हर्टाईज जास्त तो जास्त खपतो. माझ्याकडे बघू नका महाराज. नाही खपतो नाही, खपतो म्हणजे चालतो महाराज. आमची भाषा आहे तशी चलन तशी चलन आहे की नाही. लोक खरंच प्रेमाने सांगते कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला येत जाऊ नका. कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला येत जा, कारण कीर्तन ही परंपरा मोठी. शेवटी मी काय, अजून कोण काय, आणि जगद्गुरु तुकोबा राय काय सांगणार एवढंच आहे. सांगतो तुम्हासी भजारे नाही तरी गेला. अहो व्यास मुनी जे वेदांचे उपनिषदांचे महर्षी आहेत ते सुद्धा एवढंच म्हणणार आहेत. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा. ते तरी म्हणून म्हणणार काय आहेत मग. पण एवढं सोपं तुम्हाला आम्हाला कळलं. नाम संकीर्तन साधन पै सोपे. कलियुग आहे. नवल वाटतं कधी कधी आम्ही परमार्थ सुद्धा कुणाला सांगतो याचं नवल वाटतं. अरे आम्ही अशी लोक आहेत दादा, 5 रुपयाचा नारळ फोडून देवाला नातू व्हावा अशी अपेक्षा करतो. आणि आम्हाला तुम्हाला काय परमार्थ कळणार आहे. जाऊ दे परमार्थ सोडा, पण कर्म तरी समजतं ना.
तुकामणी सत्य कर्माभावे साह्य कातलिया भय नरका जाणे. एवढं जरी केलं ना विषय तो त्यांचा नावडे जनधन तरी सुद्धा निर्वाणी गोविंद. कर्म जरी सत्य केलं तरी पांडुरंग पाठीशी. आमच्याकडे एवढं कर्म सत्य महाराज, एवढं सत्यानं वागतो आम्ही. अरे कोरोनाच्या काळात 10 रुपयाचा मास्क 20 रुपयाला ऐकलं आणि आम्ही परमार्थ शिकणार आहे. कितीला ऐकलं? 50चा सॅनिटायझर 100ला विकला का नाही? अरे खराला खरं म्हणाय तरी होय म्हणी जा. अरे मी लढते कपडे तर सांभाळा होय तर म्हणा. विकला का नाही? होय मशीन होय. अरे ती वाप घ्यायची मशीन लय झाला 250-300 रुपये. लोकांचं सांगत नाही त्या मेडिकल वाल्याकडून मला 3000 दिले दिव त्याचं कधीच भलं करणार नाही. बघून घेईन महाराज कीर्तन करायचा पैसा आहे फुकट आहे का? बेबीच्या देठापासून बोंब होतं तेव्हा भेटतो. आमच्या पैशात लई डोळा असतो लोकांचा महाराज. काय का म्हणला तुम्ही काही म्हणा दादा, पण सत्याने वागा. कारण सत्याने वागणं हा सगळ्यात मोठा परमार्थ. इथं काय परमार्थ करून मजा आहे हो. आणि ज्याचा कोरोनाच्या काळात कळलं खरा माळ करू कोण. ज्याच्या माळ कोरोनात राहिल्या तोच खरा. काही ना काढल्यात नाही. अरे नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावायचा. सकाळी काकळा, दुपारी हरिपाठ, संध्याकाळी कीर्तन, रात्री भजन, हरे हरे हरे. अरे झाला कोरोना बसला घरी. डॉक्टर म्हणला बुवा पॉझिटिव्ह. बुवा म्हणला आता कसं? डॉक्टर म्हणला तुला जीव पाहिजे का देव? बुवा म्हणला सर सलाम होतो पगडी 50 आधी जीवाचं बघू. डॉक्टर म्हणला काढ माल. अंडे खाऊन जगला असं कोण आहे? पण देवाच्या नामाने तरले तरती हा भरवसा नाम धारकाचा ठसा. तरले काय काय तर माझ्या देवाच्या नामाने. फक्त विश्वास तर ठेवा. कोरोनाचा विषाणू दिसला का? दिसला का? न दिसणारा विषाणू मारतो याची खात्री आहे, मग न दिसणारा परमात्मा तारतो याची खात्री नसावी का? लहान लेकरू रडतंय हो. बाप त्याला घराच्या बाहेर खेळायला घेऊन गेले. लेकरांना हसावं पण बापानं त्याला आकाशाकडे फेकलंय, पुन्हा झेललंय. ही क्रिया करताना लेकरू हसलंय की रडलंय? हसलंय. मी तुम्हाला वर फेकलं हसताल करायचं वर्ण मला शिवाय द्या सर. तू 40 किलोची मला फेक होती काय माणसं. पण लेकरू का हसलं? कारण त्या आज्ञानी निरागस लेकराला त्याच्या बापावर विश्वास आहे. माझ्या बापानं मला आकाश एवढं तरी बरी फेकलं ना, माझा बाप मला झेलणार. जेवढा विश्वास त्या लेकराचा त्या बापावर आहे ना, तेवढाच विश्वास आपला त्या पांडुरंग परमात्म्यावर असला पाहिजे. मागे पुढे उभा राहे संभाळ. वेल प्रोफेशनल हाय क्लास हाय सोसायटी मध्ये राहणारी लोक देवाला नकोसं म्हणतात का? जो दिसत नाही त्याला काय मानायचं? वाराही दिसत नाही पण श्वास घेताना जास्त शिकलं की होतं जरा कधी कधी. म्हणून संत म्हणतात सावज सांगे संतोषाला खोकड पुस्तक वाचे. पुस्तक वाचून जे शहाणी झाली ना संत त्यांना खोकडं म्हणतात. मग ज्ञान कसं पाहिजे? पुस्तकी नाही, उपजता. माझ्या ज्ञानोपरायांचं ज्ञान उपजता होतं. माझ्या तुकोपरायांचं ज्ञान उपजता होतं. कारण परमार्थ हा फक्त वयावर आणि अनुभवावर अवलंबून नसतो. परमार्थ हा प्रारब्धावर सुद्धा तेवढाच अवलंबून असतो. परमार्थ फक्त वयावरच अवलंबून असताना तर 5 वर्षाच्या मुक्ताईनं ज्ञानोपरायानं उपदेश केला नसता. 16 वर्षाच्या माऊलीनं जगाला ज्ञानेश्वरी सांगितली नसती. परमार्थ प्रारब्धावर प्रबळ असतो. मग
श्रीकृष्ण भगवान 5000 वर्षापूर्वी सांगतात मनुष्यनाम सहस्रेषु परमार्थ प्रारब्धावर अवलंबून. पण जास्त पुस्तक शिक्षण करतच जाऊ नका. आता आमची पोरं पुरी थोडी शिकले की मायबापालाही मूर्ख समजतात. हाय सोसायटीमध्ये मी असं नाही म्हणत की आपली पोरं वाईट आहे. दादा तुमची पोरं करोड रुपयाचे बंगले बांधणार. किती रुपयाचं? करोडो रुपयाचे बंगले बांधणार, पण त्यात तुम्हाला ठेवणार नाही. कारण हाय सोसायटीमध्ये ही विल गिल्ट ऑन यू. लाज वाटणार त्यांना तुमची. साडीतली आई नको आहे आम्हाला, जीन्स मधले पाहिजे. पायजमा टोपीतला धोत्रातला बाप नको आहे. सुटावर बूट घालणारा पाहिजे. फ्लुएंट इंग्लिश बोलणारा बाप पाहिजे. सॉरी बाप नाही, डॅड पाहिजे. आई नाही, मम्मा पाहिजे. का रे आहे तर कमी पडतंय लोकांचं घेताय. आपला धर्म जर आपल्याला टिकवता आला नाही तर लोकांना काय ज्ञान सांगायचं हो. कधी कधी जे बिचारे आपल्यासाठी मेले ना ते वर बसून विचार करीत असतात. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. कोणासाठी मेलो? यांच्यासाठी. यांना ना देवाची किंमत आहे, ना देशाची, ना धर्माची. पैसा कमवायचा अवघड नाही.